एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। पहाटेच्या सुमारास दारूच्या वादातून एका व्यक्तीचा खून करण्यात आलाय। शहराबाहेरील बारमध्ये सुरू झालेला हा वाद मृत्यूच्या थराला पोहोचला। नानकोपेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडली आहे। पोलिसांनी 2 आरोपींची नावे समोर आल्याचे सिटी न्यूजला सांगितले। शहरातील सर्व हॉटेल्स आणि बार रात्री 10 वाजता बंद झाल्यानंतर काही तरुण दारूच्या शोधात शहराबाहेर निघाले। रहाटगाव जवळील SA एम्पायर रेस्टॉरंट अँड बार या ठिकाणी ते पोहोचले। येथे दारू पित असताना त्यांच्यात वाद झाला आणि तो वाद विकोपाला जाऊन रक्तरंजित घटनेत परिवर्तित झाला। वाद इतका भयानक झाला की शिवा नामक एका व्यक्तीने त्यांच्या इतर मित्रांसोबत 53 वर्षीय राजकुमार सुंदराणी यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले, ज्यामुळे घटनास्थळीच राजकुमार यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर सर्व आरोपी पळून गेलेत। रात्रभर ही बाब कोणालाही समजली नाही, परंतु पहाटे 4 वाजेच्या सुमारास नानकोपेट पोलीस ठाण्याची पेट्रोलिंग गाडी या परिसरातून जात असताना त्यांना रस्त्यावर एका व्यक्तीचा रक्तबंबाळ मृतदेह आढळून आला। त्यानंतर पोलिसांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली। घटनेचा पंचनामा करण्यात आला व मृतदेह पोस्टमार्टम करिता पाठवण्यात आला। मेरा नाम प्रकाश सुंदरानी है। मैं जिसका खून हुआ है उसका बड़ा भाई हूँ। वो अभी 3-6 महीने से साईं कृपा होम में राम लक्ष्मण सपूरी में अच्छे से काम करता था। कल रात को उसको 4 लोगों ने प्लानिंग करके दारू पिलाने ले गए और वहाँ पे जो भी ये घटनाक्रम हुआ है उस हिसाब से मेरी अपेक्षा है कि आरोपियों को पुलिस जल्दी से जल्दी सही रूप में पकड़ के कार्रवाई करे। पोलीस निरीक्षक दहातोंडे यांनी घटनास्थळी पाहणी करून सिटी न्यूजशी बोलताना सांगितले की शिवा गुल्हाणे आणि बंटी पवार या 2 आरोपींची नावे समोर आली असून इतर आरोपींचाही तपास सुरू आहे। पुढील तपास नानकोपेट पोलिसांकडून सुरू आहे। सध्या प्रथमदर्शनी आमच्याकडे शिवा गुल्हाणे आणि बंटी पवार असे 2 आरोपीचे नाव निश्चित झाले। अजूनही आरोपी होण्याची शक्यता आहे। त्याबाबत आम्ही पुढील तपास करत आहोत। रहाटगाव मार्गावर काल रात्री राजकुमार उर्फ हिप्पी दयालराम सुंदराणी या 55 वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे आणि या हत्येमागे 2 आरोपी शिवा आणि बंटी यांचा कसून तपास नांदगावपेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश दहातोंडे करीत आहे। घटनास्थळी आम्ही आलो आहे। येथे आपण बघत असणार होटल इम्पिरियर बार येथे काल रात्री जेवणासाठी 3 मित्र आले होते आणि 3 मित्रांमध्ये झालेल्या वादानंतर येथे राजकुमार सुंदराणी यांची निर्मम हत्या करण्यात आली आहे। घटनास्थळी आपण इथे दाखल झालो आहे। पोलिसांनी सुद्धा इथे येऊन चौकशी केली। एसीपीचे अधिकारी सुद्धा इथे येऊन गेलेले आहे। या घटनेमागे आरोपीचा कसून तपास सुरू आहे। मी कॅमेरा पर्सन पोलीस सिटी न्यूज अमरावती। राजकुमार सुंदराणी यांचा मृत्यू हे फक्त एक खून नाही तर शहरातील बार कल्चरच्या नियंत्रणाविषयी गंभीर प्रश्न उभे करतो।